हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी क्वीन. तर मी रेडी झाले होते शाळेतून आल्यानंतर. मग परत म्हटलं चला थोडंफार काहीतरी खाऊन घेऊया. तर आईने ताजी ताजी काकडी घेतलेली, त्यालाच मीठ मिरची लावून खाल्ले. आणि दुपारची वेळ होती, खूप झोप आली होती, पण थोडंसं खाऊ वाटलं म्हणून खाल्ले. आणि मग नंतर आम्ही सायंकाळी गेलो होतो बाहेर क्रिस्पी वडापाव खाण्यासाठी. आमच्या इकडे गणपती मंदिराजवळ क्रिस्पी वडापाव खूप छान आलं आहे, म्हणून म्हटलं जाऊया आपण खाऊया. पण आमचा वडापाव झाला, आम्ही वडापाव खायला गेलो आणि आमचाच वडापाव झाला. तर बघताय आम्ही सगळे कोळगे फॅमिलीमधले सगळे चिल्लर पार्टी सगळे गेलेलो. सावीला पण घेऊन गेलो. ते सूर्या फर्निचरच्या समोरच एक छोटासा गाडा आहे, खूप छान देतो. पण काय झालं सांगते नेमकं, की बाबा आम्ही खायला गेलो वडापाव, पण त्यांचं मटेरियल संपलं. का तर ते नवीनच स्टार्टरच आहे, नवीनच त्याने स्टार्ट केले, त्यामुळं मग नव्हतं. मग दुसरा वडापाव खाल्लो आणि घरी घेऊन आले मला आणि ह्यांना आणि आमच्या भैयांना, म्हणजे दिराला माझ्या. तर त्यांना घेऊन आलो. अहो आमचे खात होते, मग ते खाताना मी कॅप्चर केलं, तर त्याने बघा तोंड कशी करतात लगेच. आणि नंतर मग चला ते तर खाल्लं, पण बाकीच्यांसाठी स्वयंपाक करायचा होता. मग छान अशा बाजरीच्या भाकरी, परत ज्वारीच्या भाकरी झाल्या. आणि नंतर मग मी छान असं फोडणी टाकलं ह्याला, भाजीला. तर ही भाजीची प्रिपरेशन आईने अगोदर करून ठेवल्या होत्या, मी फक्त फोडणी टाकल्या. तर छान असं चाकवतचा गरगटा केला होता आम्ही. तुम्हाला चाकवतचा गरगटाची रेसिपी पाहिजे असेल तर मला सांगा नक्कीच. नेक्स्ट टाईम करताना मी तुम्हाला करून दाखवेन. तर मग झालं, त्यानंतर मग बेसन पोळी पण भाजली आणि असा गेला माझा त्या दिवशीचा दिवस.